कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगड दर्शनानंतर बसचा अपघात, पुनाडे घाटात टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी, 4 प्रवासी गंभीर जखमी, 17 जणांवर पाचाडमध्ये उपचार सुरू, ब्रेक फेलचा प्राथमिक अंदाज. नवशी पुलावरील धोका अखेर कमी, सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्पर कारवाई, पुलाच्या दोन्ही बाजूंना क्रॅश बॅरियर, तुटलेल्या स्लॅबजवळ मजबूत बॅरिकेड, अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना. विकास गोगावलेंना मोठा दिलासा, विरोधकांवर गोगावलेंचा कडक प्रहार, महाडमध्ये आता राजकीय संघर्ष, जामीन मिळताच गोगावले आक्रमक. आणि गोवळकोटमध्ये वाशिष्ठी नदीचं पूजन, महिलांनी भरली वाशिष्ठीची ओटी, प्रजासत्ताक दिनी अनोखी परंपरा, भोई समाजाचा नदीप्रती कृतज्ञतेचा भाव. पाहुयात सविस्तर वृत्त. किल्ले रायगडाचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसचा पुनाडे घाटात भीषण अपघात झाला. सायंकाळच्या सुमारास अवघड वळणावर ही बस पलटी झाल्याची घटना घडली. साई निरंजन टूर्स अँड ट्रॅव्हल्सची खासगी बस असून त्यामध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी पुणे जिल्ह्यातील अहिल्यानगर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातात 17 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाचाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 4 प्रवासी गंभीर जखमी झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. बसचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच महाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दापोली खेड मार्गावरील नवशी पुलावर निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची अखेर प्रशासनानं दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर तातडीने सुरक्षेची उपाययोजना करत पुलाच्या दोन्ही बाजूंना क्रॅश बॅरियर बसवले आहेत. या पुलावरील एका भागाचा स्लॅब तुटलेला असल्यामुळे यापूर्वी त्या ठिकाणी केवळ पत्रे बसवून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यामुळे अपघाताचा धोका कायम होता. आता त्या ठिकाणी पत्र्याच्या पुढे मजबूत लोखंडी बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी पुलावरील धोका अधिक वाढत होता, मात्र आता करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. नवशी पुलावर वाहतुकीला धोकादायक ठरलेल्या गोष्टीबद्दल आपण समाज माध्यमांवर वृत्त प्रसिद्ध केलेलं होतं. त्याच्यानंतर जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता या नवशी पुलावर अशा प्रकारचे क्रॅश बॅरियर बसवलेले आहेत, जेणेकरून अपघात होणार नाही. हा बघा, हा क्रॅश बॅरियर. परंतु मूळ मुद्दा अजून तसाच राहिलेला आहे. जिथे खोल खणलेला आहे, जिथे स्लॅब तोडलेला आहे, त्या ठिकाणी मात्र अजून क्रॅश बॅरियर बसवलेलाच नाही. तिथेही अजूनही पत्राच आहे आणि हे असं पुढे हे टाकलेले आहेत. परंतु तिथेही क्रॅश बॅरियर बसवणं आवश्यक असताना ते बसवण्यात आलेले नाहीत. अजूनही या पुलावरून जाताना वाहनांना धोका आहेच. अजूनही पत्र आणि त्या ह्याच्यावर आदळून वाहनं खाली जाऊ शकतात. त्यामुळे या उर्वरित भागावर सुद्धा क्रॅश बॅरियर बसवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. पेण वाशीनाका येथे सिलेंडरने भरलेल्या टेम्पोला भीषण आग लागली. या आगीत मोठा अनर्थ टळलाय. राधेश्याम यांच्या धाडसामुळे सिलेंडरच्या स्फोटांमुळे आग उग्र होत असताना परिसरात नागरिकांची पळापळ सुरू झाली होती. याचवेळी राधेश्याम यांनी जीवाची पर्वा न करता पेटत्या टेम्पोत शिरून काही सिलेंडर बाहेर काढले. यांच्या धाडसी कृतीमुळे संभाव्य साखळी स्फोट टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पेण अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संयुक्त प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली, तसेच वाहतूक कोंडी देखील सुरळीत करण्यात आली। या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र सिलेंडरने भरलेला टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला। राधेश्याम यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। एक BPCLचे वितरक म्हणून आमचे जे मॅनेजर आहेत राधाकिशन बिश्नोई आणि निखिल शिंदे, जे आगीची बातमी मिळताच त्वरित घटनास्थळावर धावून गेले आणि राधाकिशन बिश्नोई यांनी जीवाची पर्वा न करता फायर एक्सटिंग्विशरचा उत्तमरित्या त्याचा एक वापर केला आणि आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला, पण आग एवढी वाढलेली होती की त्याला ते पूर्ण फायर ब्रिगेडच्या गाडीशिवाय त्याचा पर्याय नव्हता, पण खरोखर त्याने कौतुकास्पद काम केलं। राधेश्यामजी, आपण खूप चांगलं काम केलेलं आहे। 22 तारखेला जो सिलेंडरला गाडीला आग लागली त्याच्यात विस्फोट झाला होता, नेमकं ही प्रकार कशामुळे घडला होता आणि त्याबद्दल तुम्ही जे केलं काम त्याचं कौतुक चांगल्या पद्धतीने होतं, काय सांगा त्याबद्दल? नमस्कार भारत गॅस। हे 22 तारखेला सकाळी 10:06 मला माझ्या ड्रायव्हर गाडीचा डिलिव्हरी मॅन सिद्धू ठाकूरचा फोन आला की गाडीला धूर निघतोय म्हणून, तर तुम्ही लगेच या। तर मी इथून स्कूटी बाईक घेऊन फायर बाटले घेऊन लगेच गेलो। माझ्याबरोबर एक निखिल शिंदे पण होते माझ्याबरोबर। आम्ही तिथे 2 मिनिटात पोहोचलो। 10:08 तर गेलो तर गाडीला पूर्ण आग लागलेली होती आणि सिद्धूनी पाठीमागून 2-3 सिलेंडर बाहेर काढले होते। तेवढे ते आग जास्ती लागल्यामुळे नंतर मी फायर बाटल्याने ट्राय केले पुढे विझवण्याचा, आग काही विझली नाही। नंतर मी गाडीच्या आतमध्ये चढलो आणि पाठीमागचे सिलेंडर 7-8 अजून बाहेर काढले 2 लाईन आणि वरची रस्सी तोडली, का की आजूबाजूला घरं पण होती आणि दुकानं होती। मेन म्हणजे आमचं काम होतं की कोणालाही नुकसान न हो, कोणालाही हे जानहानी न हो आणि कोणाच्या घराचं नुकसान न हो, म्हणून जास्तीत जास्त जेवढे सिलेंडर काढता आले तेवढे मी बाहेर काढले आणि त्यानंतर रस्सी खोलून टाकली। पण पुढे आग एवढी 5 ते 5 मिनिटांमध्ये एवढी जास्ती जोरात पेटली की एक सिलेंडरमधून पुढची जी बॉडीला चिपकून होते त्या सिलेंडरमध्ये आग लगेच लागली। आग लागल्यामुळे मला खाली उतरावं लागला। जसंच मी खाली उतरलो पहिल्या सिलेंडरचा विस्फोट झाला आणि बाकी कुणाला नुकसान नाही झालं, हेच मेन जास्ती हे आहे। हे काढताना आपल्याला भीती नाही वाटली थोडीशी? नाही, आमच्या कामामध्ये आणि त्या कामाच्या जोशमध्ये आणि मेन हेच होतं की कोणाला जेवढं नुकसान नाही होणार ते नुकसानसाठी वाचवण्यासाठी मी प्रयत्न केला, बाकी भीतीचा काय प्रश्न नाही होता त्यामध्ये। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने युवा नेते विकास गोगावले काही काळ न्यायालयीन कोठडीत होते। मात्र जामिनावर मुक्तता होताच त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर सडकून टीका केली आहे। महाडमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात बोलताना गोगावले यांनी विरोधकांना थेट इशारा दिला। एक केस झाली म्हणजे विकास गोगावले शांत बसेल असा भ्रम विरोधकांनी अजिबात बाळगू नये अशा जळजळीत शब्दात त्यांनी आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला। माझ्या अंगात आमदार भरत शेठ गोगावले आणि सुषमा गोगावले यांचंच रक्त असून आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाणं विरोधकांना भविष्यात चांगलंच महागात पडेल। या प्रखर वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विरोधकांच्या प्रत्येक आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज असल्याचं यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना निक्षून सांगितलंय। ज्या काही गोष्टी घडल्या नडल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगावले शांत बसणार अशातला भाग नाही आहे। विकास गोगावलेच्या अंगामध्ये भरत शेठचंच रक्त आहे आणि सुषमा गोगावलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही। आणि ह्या ज्या काही भानगडी होतात त्या राजकीय दृष्टिकोनाने होतात। आज त्यांना वाटलं, बऱ्याच जणांना फोन केले, अरे तुम्ही जमा होऊ नका, अरे तुम्ही हे करू नका, अरे तुम्ही ते करू नका। अख्ख्या शेवटी समोरचे पण कंटाळले। अरे म्हटलं किती दिवस आम्ही पाळणार, त्याला काय मर्यादा आहे का नाही? आणि मी केवळ फक्त न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो। असगोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक आता चांगलीच रंगताना पाहायला मिळते। शिवसेनेचे उमेदवार संतोष जैतापकर यांनी भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यावर थेट टीका करत राजकीय वातावरण तापवलंय। असगोली गटात कोणतेही आव्हान दिसत नाही, उलट समोरचे उमेदवार घाबरलेत, म्हणूनच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली असा दावा संतोष जैतापकर यांनी केलाय। विक्रांत जाधव यांनी हरकत घेतली त्याच क्षणी माझा विजय निश्चित झालाय असं ते म्हटले आहेत।
गुहागरची जनता सुज्ञ असून ती विरोधकांच्या बोलताफांना बळी पडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. जैतापकर यांच्या या टीकेमुळे अजगोली जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण आणखीन तापणार यात शंका नाही आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र, एवढं मोठं तगडं आव्हान आपल्या समोर आहे, कसं पाहता त्याकडे? तगडं आव्हान कसं म्हणावं लागलं, मग ते मला घाबरलेत फार. कारण मी ज्या वेळेला निवडणुकीचा अर्ज भरला, या निवडणुकीच्या अर्जावरती त्याने आक्षेप घेतला. गुहागरच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी कधीच घटना घडली नव्हती. आणि मी एक सामान्य घरातला गरीब घराण्यातला व्यक्ती, आणि माझ्यावर त्याने आक्षेप घेतला म्हणजे हास्यास्पद. मला वाटते त्यांची हार झालेली आहे, ते घाबरलेले असावेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावर जो आक्षेप घेतला आहे. त्यामुळे माझा हा विजय इथेच झालेला आहे. सह्याद्रीच्या राकट उपरांगांमध्ये वसलेल्या रसाळगडावर एक वेगळीच आणि प्रेरणादायी मोहीम पार पडली. दृष्टीहीन बांधवांना गिरिभ्रमणाचा थरार अनुभवता यावा या उद्देशानं दिव्यांग स्नेही उत्तम कुमार जैन यांच्या पुढाकारातून आणि मुंबईच्या नयन फाउंडेशनच्या सहकार्यानं ही अनोखी सहल आयोजित करण्यात आली. तब्बल 80 दृष्टहीन सहभागी विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक रसाळगडाच्या दिशेने निघाले. गडावरील महाद्वार, पायऱ्या, हनुमान मूर्ती आणि तोफा यांना स्पर्श करत त्यांनी इतिहासाचा जिवंत अनुभव घेतलाय. गडावर वन्यजीव, पर्यावरण आणि प्रथमोपचार यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. महाराजा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी गडावर नेआण, भोजन आणि सुरक्षा याची जबाबदारी सांभाळली. गाणी, संवाद आणि महाराष्ट्र गौरव गीतानं वातावरण भारावले. सहभागी बांधवांनी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा असल्याचं सांगत आयोजकांचे आभार मानलेत. ही मोहीम साहस, इतिहास आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम ठरली आहे. याच्यात काही शंकाच नाही. तुमच्या हातून नेहमीच शिवकार्य, धर्मकार्य, दुर्ग संवर्धन, समाजकार्य करण्याचे भाग्य तुमच्या वाट्याला यावं अशी आम्ही आशा व्यक्त करतो. नेहमीच तुमचं सहकार्य, प्रेम महाराजा प्रतिष्ठान खेडसोबत राहू. नाही, फारच छान वाटलं आणि माझ्यासाठी पहिल्यांदा होतं. माझे बरेचसे मित्र 15 वर्षापासून करतायत. अगदी 18 वर्षाची मुलापासून ते 50 वर्षाची म्हणजे मिडल एज मुलं त्यांना घेऊन मदत करतात आणि इट वॉज अमेझिंग, वाईट अनबिलिव्हेबल. थँक्यू व्हेरी मच नयन फाउंडेशन, थँक्यू आमचे जैन साहेब, त्यांनी संभव केला आमच्यासाठी. खूप बरं वाटलं. मी पण ब्लाइंड आहे, आम्हाला तशा पण संध्या कमी असतात अशी बाहेरची कुठली मोहीम करायची. महाराज प्रतिष्ठानचे आभार आहेत की जरी अगदी ॲक्सेसिबल गड मिळाला आम्हाला थोडं ट्रेकिंग करायला. माझं तर ठीक आहे, थोडंफार करत असतो, पण काही लोक ज्यांना अगदी चांगले मोठे गड करता येत नाही ट्रेकिंग, त्यांना बघून आनंद आला. फॅमिली सगळे आले, मुलांना पण मग एक्सपोजर मिळतं, मग चांगला एक्सपिरियन्स. पुन्हा एकदा आपल्या रसलगडच्या ह्याच्यासाठी मी पुन्हा एकदा निखिल जामसुंडेकर, आपले उत्तम दादा जैन सर, पुन्हा प्रणव मापुसकर महाराजा प्रतिष्ठानचे, अशा तिघांचे विशेषतः आभार मानतो. त्यांनी खरोखर खूप चांगल्या रीतीने अगदी सकाळपासून जे आम्हाला टीमवर्क पाहिजे होतं, व्हॉलेंटिअरची मदत होती, खूप चांगल्या प्रकारे भोजनाचा पण आस्वाद दिला. खूप चांगल्या प्रकारे एक सेशन पण आपलं चांगलं झालं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या महाराजा प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद मानतो. पुन्हा उत्तम जैन सरांचं पण खूप खूप आभार आणि निखिल जामसुंडेकर यांचे देखील आभार. संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावकरवाडी येथे नितीन गुरुजी थेराडे यांचे चिरंजीव गौरव आणि मयुरी यांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. विवाह सोहळ्याला नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणानं भारून गेला होता. या प्रसंगी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम अनन्या खेराडे हिने मंगलाष्टके सादर करत आपल्या सुमधुर आवाजानं उपस्थितांची मने जिंकली. तिच्या गायनामुळे विवाह सोहळ्याला विशेष रंगत आली. अनन्याच्या या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल थेराडे परिवाराकडून तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद कडवईचे उमेदवार संतोष थेराडे, पंचायत समिती कडवईचे उमेदवार दत्ताराम लाखन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक विधी, आनंदाचं वातावरण आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा विवाह सोहळा गावासाठी संस्मरणीय ठरला आहे. अक्षरा
सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथे एक अनोखा आणि देशभक्तीने भारलेला सोहळा पार पडला. निवती पोलीस ठाण्याच्या वतीनं निवती रॉक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाची खासियत म्हणजे समुद्रातून दिलेली तिरंग्याला सलामी. निवती मेढा गावातील तब्बल 60 ते 65 मच्छीमार बोटी एकत्र येत समुद्रातून ध्वजाला वंदन करण्यात आलं. या ध्वजारोहणाला मान स्थानिक मच्छीमार श्रीधर मेहतर यांना देण्यात आला. कार्यक्रमावेळी निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी ध्वजाला मानवंदना देत सलामी दिली. या सोहळ्यास कोस्ट गार्ड, फिशरीज विभाग, मेरीटाईम विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुद्र, मच्छीमार आणि सुरक्षा यंत्रणा यांचा संगम घडवत साजरा झालेला हा प्रजासत्ताक दिन सोहळा निवती परिसरात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा ठरला आहे. 77वा प्रजासत्ताक दिन निवती पोलीस ठाणे यांनी निवती रॉक येथे साजरे केला. आजच्या प्रजासत्ताक दिनी निवती मेढा गावातील सर्व मच्छीमार यांनी आपापल्या बोटी घेऊन तिथे हजेरी लावले व एक आगळा वेगळी त्यांनी उपस्थिती दर्शवली. आजच्या प्रजासत्ताक दिनी फिशरीज, मेरीटाईम बोर्ड, कस्टम व निवती पोलीस ठाणे, पर्यटक तसेच सर्व भागातील लोकांनी तिथे सहकार्य केलं. रत्नागिरी येथील पोलीस कवायत मैदानावर 77व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलीस, एनसीसी, नेव्ही, होमगार्ड पथकांचे संचलन तसेच पोलीस बँड पथकाची सलामी पाहायला मिळाली. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी डंबेल कवायत, लेझिम, योगासने, तलवारबाजी यांसारखी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर साकारलेला चित्ररथ विशेष लक्षवेधी ठरला. स्वच्छ भारत, हरित महाराष्ट्र, डिजिटल साक्षरता यांसारख्या संदेशांद्वारे सामाजिक जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. एकूणच देशभक्ती आणि उत्साहाने भारलेला हा सोहळा संस्मरणीय ठरला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले आणि ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांत अधिकारी जीवन देसाई, उपजिल्हाधिकारी विश्वजित गताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रबिंद बिराददार, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. राष्ट्रध्वजाला सलामी देत प्रजासत्ताक दिनाचं औचित्य जपण्यात आलं. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत हे आपल्या लोकाभिमुख स्वभावामुळे राज्यभर ओळखले जातात आणि याच साधेपणाचा प्रत्यय लांजा येथे पुन्हा एकदा आला. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त लांजा येथे पार पडलेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात शिष्टाचारानुसार तहसीलदार प्रियंका ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना अधिकाऱ्यांसोबत विशेष स्थान दिले जाणे अपेक्षित होते. मात्र आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी हा शिष्टाचार बाजूला ठेवत सर्वसामान्य नागरिकांमध्ये उभे राहूनच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यांच्या कृतीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली गेली. विकासासोबत माणुसकीचं नातं जपणारे नेतृत्व म्हणून किरण सामंत यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूणमधील गोवळकोट भोईवाडी येथे एक आगळा वेगळा आणि भावनिक कार्यक्रम पार पडला. भोई समाजाच्या महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं वाशिष्ठी नदीचे पूजन करण्यात आले आणि नदीची पारंपरिक पद्धतीनं ओटी भरून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भोई समाजाचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीवर अवलंबून असल्यामुळे या ऋणातून उतराई होण्यासाठी सलग 3ऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर आणि सचिव राजेश सैतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. महिला मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती कासेकर यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नदीप्रती कृतज्ञता आणि परंपरेचा सुंदर संगम यावेळी साधण्यात आला. गोवळकोट ग्रामस्थ महिला मंडळ
दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी 26 जानेवारी या दिवशी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे आणि आमच्याच बाजूला वाशिष्ठी नदी वाहते आणि त्याचं आमच्यावरती भरपूर म्हणजे आमच्या समाजावरती त्या नदीच्या आम्ही ऋणी आहोत आणि म्हणून आम्ही तिचं ऋणी वर्षभर कायम राहावे म्हणून आम्ही दरवर्षी तिची यथासांग ओटी भरतो आणि तिची पूजा करतो. गोलकोट गाव ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या जोराने साजरा करतो. तिथे महिलांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या अंगात कळा असतील त्या कळा साजऱ्या करतात आणि एक आम्ही भोई समाजाचे ऋणी भोई समाज आम्ही वाशिष्ठीच्या नदीच्या काठी राहतो. तिथे त्या वाशिष्ठीच्या नदीच्या काठी राहून आम्ही उदरनिर्व त्या वाशिष्ठी नदीच्या दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी या दिवशी आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतो. त्याचप्रमाणे आम्ही वाशिष्ठी नदीची ओटी भरतो. पूजन करून आम्ही तिची ओटी भरतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही नदीची ओटी भरतो. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने खेड शहरात शेकडो विद्यार्थ्यांनी चित्रकलेचा छंद जोपासत एक प्रेरणादायी उपक्रम अनुभवला. प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्या तारे जमीन पर या चित्रपटातील प्रत्येक मूल खास असते या संदेशावर आधारित हा उपक्रम कोकणी मुस्लिम संघाच्या वतीनं गेली 6 वर्षे सातत्यानं राबवला जातोय. प्रबोधनकार ठाकरे उद्यानात आयोजित या कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. देशप्रेम, सामाजिक ऐक्य, पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर मुलांनी रंगीत चित्रांमधून आपली कल्पकता व्यक्त केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कोकणी मुस्लिम संघाच्या महिला विंगची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. विद्यार्थ्यांची व्यवस्था, साहित्य वाटप आणि संपूर्ण नियोजन त्यांनी काटेकोरपणे पार पडले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम दरवर्षी खास पर्वणी ठरत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.